भ्रम निर्माण होऊन द्वेष निर्माण होतो. म्हणून अद्वेष्टा सर्व भूतानां. म्हणून हा साधू जो आहे ना तो म्हणतो जाऊ दे तिकडं, ते द्वेष जाऊ दे, सगळं जाऊ दे. कोणाची स्तुती करणे स्तुती जाऊ दे, कोणाची स्तुती करायला नको आणि कोणाचा द्वेषही. हा, तो मात्र साधू कसा असतो? अद्वेष्टा असतो. साधू कसा असतो? अद्वेष्टा. तो कोणाचाच द्वेष करत नाही. कोणी त्याला शिवे दिल्या साधूला, कोणी त्याचा मत्सरही केला, कोणी त्याचे दोषही काढले, आणि कोणी त्याला फुलाचा हारही एखाद्याने घातला आणि तुम्ही लई चांगले हो तुमच्यासारखा, हो नाहीच. तो त्या स्तुतीकडे पाहत नाही, निंदेकडे पाहत नाही, हो नालायकीकडे पाहत नाही, कुठल्याच गोष्टीकडे तो पाहत नाही. तो म्हणतो रामकृष्ण हरी माऊली जय हरी. वारकऱ्याचं हे काम आहे. वारकऱ्याला किती नाव ठेवले कोणी काही त्याचं कर्म सत्कर्म आहे वारकऱ्याचं. हा वारकरी त्याचं सत्कर्म त्या त्या वेळेस तो करत राहतो. भगवंताचं नामस्मरण चिंतन करत असतो. म्हणजे देवाचं नाव घेतो. म्हणजे वारकरी काय याचं हां काय हे लोक काय रिकामटेकडे आहेत असं म्हणतात. काही लोक म्हणतात आपल्यासारख्याला असं काय होत आहे, हाय त्यांना कामही हो रिकामटेकडे झाले. हां म्हणजे यांना लई काम आहे, पण आमचे कामं दिसून येत नाही. वारकरी हा शेतकरी आहे आणि या सगळ्या जीवाचा पोशिंदा आहे तो वारकरी. हो, तो काय आईत खाऊ नाही. शेतकरी कष्ट करणारा आहे. त्याला काय कोण वरून पडत नाही किंवा महिन्याच्या महिन्याला मिळाला पगार असं नाही ना. त्याला जेवढं मिळतं त्यामध्ये तो शेतकरी समाधानी आहे. आणि समाधानी राहून तो सगळ्या समाजाला पोसतो. तो शेतकरी आणि पंढरी नाही का, हे त्याचं दैवत आहे. पांडुरंग हे त्याचं दैवत आहे शेतकऱ्याचं सगळ्या. म्हणून आज लाखोचा समाज हा पंढरीमध्ये जमा होतो. आषाढी कार्तिकी भक्तजन येती. आषाढी आणि कार्तिकी भक्तजन येती, ओ साधू जन येती. चंद्रभागेमध्ये स्नान जे करते. हा भाऊ आहे भक्ती भावाने. हो, केशवाला नामदेवाला या सगळ्यांना ओवाळतात ते. भक्ती आणि भाव जर पाहायचा असेल तर कष्टकऱ्यामध्येच आहे. ज्याला आयचं मिळतं ना त्याच्यामध्ये भाव आहे काहींमध्ये, पण काहींना तो भाव कळत नाही, त्याच्यामुळं ते द्वेष करतात. धन संपत्तीच्या मागं लागलेले आहेत आणि अनादी कालापासून आलेले आहेत. खूप धन संपत्ती मिळवणारे आजच आहेत असं नाही. आजच्याच काळात आहेत पैशाच्या मागं पळणारे लोक, असं काही नाही. अनादी कालापासून आहेत, पण ते पैशाच्या मागं पळू पळू ते गेले, संपले, थकले, संपलं त्यांचं, सगळं बुडालं. जमिनी गेल्या, जुमले गेलं, सगळंच गेलं. एवढी पाहिजे तेवढी पाहिजे ना, एवढे एकर झाले पाहिजे ना, एवढे कोटी बँकेत पडले पाहिजे ना. सगळं बँकेतच राहतं. ते बँकेतले लोक ते माहीतच नाही होत कोणाला त्या माणसाचे 1 कोटी रुपये पडलेले म्हणून. बेवारस होऊन जातो तो. जसं मधमाशी मध जमा करते आणि त्या पोळ्यात ठेवून देते, साठवून ठेवते पोळ्यामध्ये. तिचं काम ते चालू राहते, मध आणायचं साठवायचं, मध आणायचं साठवायचं. पण एक दिवस तो मध खाणार, सगळं मध घेऊन जातो. तसं पैसा बँकेत टाक टाक टाक, स्वतःच्या जीवाला खाणार नाही. श्रीरामपूर गेला ना भाज्याचा वासाला, पण पैसे दाबून ठेवीन, खाणार नाही. कारण की 2 जण बरोबर आहे, यांना खाऊ घालावं लागेल ना, मग यांचं कोण पैसे भरीन. त्यासाठी तो स्वतःला खात नाही. आहे की नाही? बरोबर आहे की नाही? हसायला लागले तुम्ही.
मग तो स्वतःच्या पोटाला खात नाही. पैसे साठवून साठवून ठेवतो, शेवटी काय होतं, एक दिन जाणार आहे बाई. म्हणजे असा प्रकार होतो. म्हणून हा द्वेष जो आहे, हा द्वेष दोन्ही तिन्ही प्रकारांनी तो या ठिकाणी असतो. एक द्वेष चांगल्या प्रकाराने असतो. द्वेष दुसऱ्याचा जावा म्हणून सुद्धा त्याला द्वेष केला जातो. द्वेषामध्ये कल्याण आहे आणि स्तुतीमध्ये अकल्याण आहे. उलट स्तुती केलेलं लय लोकांनी मानलं तर तो दोष करायला लागतो. म्हणजे स्वतःचे दोष घडून येतात, मग ते दोष घडवायला लागतो तो. पण द्वेष केला तर त्याचे द्वेष निघून जातो, तो उजळून जातो. जसा कपड्यावर डाग पडलेला आहे, साबणाने धुवावा लागतो तो. मग साबण काय आहे, आपले दोष काढणार आहे साबण. मग साबण चांगलं की वाईट, चांगला साबण म्हणायचं. मग हा साधू जो आहे, हे साधूला सगळं माहिती आहे. दोषी चांगला आहे आणि स्तुती करणाराही चांगला आहे. भाऊ तुम्ही दोघंही, हा चला रामकृष्ण हरी. समशत्रूचे मित्र, सम आहे दोन्ही. सम म्हणजे काय, समान. दोघांनाही समान मानतो. त्याला त्याच्याही पाया पडतो आणि याच्याही पाया पडतो वारकरी. जे जे देखीचे भूत ते ते मानिजे. हा, वारकरी दोघांच्या पाया पडतो. लहान असलं तर लहानाच्याही पाया पडतो आणि मोठा असेल मोठ्याच्या, मध्यमवर्गीय असेल त्याच्या बरोबरीचा असेल त्याच्याही पाया पडू दे. मग जाऊ नका पडू पाय. अरे पडू दे भाऊ माऊली, त्याच्याही पाया पडतो. चपला पायात असले तरी तो, हो, त्याचे दोष पाहत नाही. समानशिले, जसे माणसं काही असतात की आपल्या शील असेल तसे तसं तिकडे जातात. वाईट असेल तर वाईटाकडे जातात, चांगला असेल तर चांगले. नाही, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो. हा, तिकडे ते जातात, इकडे हे जातात, त्याचे ग्रुप पडतात. तसं इथं ग्रुप पडायचं काही कारणच नाही. इथं सगळे समान, सगळे सारखे भगवंताला. तसं त्या साधूला सगळे सारखे. इथं चोर येऊ, दरोडेखोर येऊ, श्रीमंत येऊ, भक्तिभावाने प्रेमाने येऊ, देवाला गोड जर काही खायला आणून ठेवू, देव सगळ्याकडं काय, एकच दृष्टी, समदृष्टी समचरण. भगवंताची दृष्टी कशी आहे, अहो सगळ्याला सारखं पाहतो देव. एखादा चोर जर दर्शनाला आला, देव रागाने पाहतो त्याच्याकडे. हा, लय पैशावाला हो तुमचं लगेच असं आहे का, नाहीये. भाविक भक्त आला, लय नामस्करण करतो राव तू, काय भजन करतो, काय तुझ्यासारखं माणूसच नाही देव. अहो सगळ्याला सारखं आहे देव. देव म्हणतो तुझं कर्म तुझ्या बरोबर आहे ना, मग ते कर्म पाहिजे ना काय करायचं ते. तू चांगलं कर्म केलं तर तुझं चांगलं होईल, तू जर वाईट कर्म करत असेल तर तुझं वाईट होईल. देवाला ते माहिती आहे. त्याच्यामुळं देवाला काय, सगळे सारखे, चोर सारखं, सावं सारखं. आणि कर्म चुकतच नाही, कोणालाही चुकत नाही कर्म. हा, केले कर्म भोगा आले, ते भोगाला येतं शेवट. कधीतरी एक दिवस असा उबळतं. हो, म्हणून कर्म जे आहे हे कर्म सगळ्याला चुकत नाही, हे साधूलाही माहिती आहे. मग साधूला म्हणला, साधूला असं म्हणतं काय घेणं पडलं, कोण कसं वागतं काय, आपण आपलं सुधरून घ्या, आपण सगळ्याला समान माना. हा लई चांगला वागतो आणि तो तसा करतो आणि हा असा करतो, हे पंचायतीच नको. साधूची लक्षणं अशी असतात. साधूला सगळे भाऊ चला रामकृष्ण हरी, तुमचं कर्म फक्त त्यांचं सांगणं असतं, उपदेश असतो नाही का, कर्म चांगले करा. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन
मा कर्मफल हेतु भूमा संगोस्त कर्मणी, कर्म करे जो फल की इच्छा, मत करे इंसान, जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान। ये है गीता का ज्ञान, ये है गीता का ज्ञान, ये है गीता का ज्ञान, ये है गीता। कर्म कर चांगलं। हे गीता भगवंताचा उपदेश आहे. उपदेश देवाने जसा अर्जुनाला हा उपदेश केलेला आहे की अद्वेष्ट आहे सर्व भूतानाम, सर्व भूतांच्या विषयी जो अद्वेष्टा आहे, तो साधू आहे. एक एक लक्षणं आपल्याला दररोज घ्यायची आहे. आज या ठिकाणी आपण आजची सेवा पूर्ण करू. 10 वाजलेले आहेत. आजची सेवा आजची या ठिकाणी दररोज 9 ते 10 या ठिकाणी श्रावण मासानिमित्त ही सेवा चालू राहील. सर्वांना सांगा, अधिक माणसं कोणी जर आले तर त्यांनाही सांगा की सेवा चालू आहे या ठिकाणी. या आपण हरी हरी, रामकृष्ण हरी, पांडुरंगा, विठ्ठला केशवा, विठाला 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 विठाला. आता विश्वात्मके देवी येणे वाग यज्ञ तो